नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पंचायत समिती योजनेबद्दल 2025। तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही अगदी मोफत या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता। महाराष्ट्रामध्ये ही योजना आता सुरू झालेली आहे, तर लाभार्थी जे राज्यातील सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत। त्यानंतर विविध योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता। नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे, जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता। त्यानंतर पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये। पंचायत समिती योजनेअंतर्गत राज्यातील विविध विभागाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ दिला जातो। म्हणजे यामध्ये जेवढ्या की योजना येतील तर सर्व योजनेचा लाभ तुम्ही पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे जे अर्ज आहे तुम्ही करू शकता। योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा केली जाते। म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते थेट जमा केले जाते। शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल। त्यानंतर एकाच पोर्टलवर विविध योजनेची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही। म्हणजे तुम्हाला एकच पोर्टलवर जे की सर्व माहिती तुम्हाला एकच पोर्टलवर बघायला मिळेल, इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर पंचायत समिती योजनेअंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना, तर यामध्ये पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना। तर यामध्ये पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75% अनुदान इथं दिले जाते। जर तुम्हाला बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर पशुपालकास बैलजोडी खरेदीसाठी एकूण 75% अनुदान इथं दिले जाते। जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान 10 रबर टॅप मॅट खरेदीसाठी 15,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत महिलांना एक म्हैस किंवा एक गाय खरेदी करण्यासाठी एकूण 50% अनुदान इथं दिले जाते। शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा अंतर्गत 15,000 रुपये दिले जाते। जे की तुम्हाला गोठा बांधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये इथं जे की या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। त्याचप्रमाणे इथं खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे जे की 15,000 रुपये सुद्धा साहित्य इथं दिले जाते। 15 मेट्रिक टन क्षमतेचे जे की मुरघास युनिट तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठ्यासाठी 15,000 रुपये दिले जाते। कुक्कुटपालन जर तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 75% अनुदान दिले जाते। त्याचप्रमाणे पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग योजना। ग्रामीण भागातील 18 वर्ष पूर्ण महिलांना 4 चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी 3,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते, जे की महिलांनी तर प्राधान्य दिलेले आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते इयत्ता 12वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी 4,000 रुपये इथं अनुदान दिले जाते। तर तुम्हाला जर यासाठी अधिक लाभ घ्यायचा असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। दिव्यांगासाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते। जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला इथं झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान इथं दिले जाते। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना इयत्ता 12वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी 5,000 रुपये इथं आर्थिक मदत दिली जाते। जे की गरीब कुटुंबातील मुलींना इथं 12वीच्या नंतर इतर जर शिक्षण घ्यायचं असेल, उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तशांना 5,000 रुपये आर्थिक मदत केली जाते। MSID प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यात, म्हणजे ज्या मुलींनी MSID पूर्ण केलेल्या तर अशा मुलींना 3,500 रुपयाची रक्कम जमा केली जाते। जी की यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, जे की तुम्हाला यामध्ये 3,500 रुपये दिले जाते। ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12,500 रुपये दिले जाते। तर त्याचप्रमाणे त्यांना घरगुती पीठगिरणी खरेदीसाठी 90% अनुदानसुद्धा इथं दिले जाते, जे की ग्रामीण भागातील महिलांना जीवनावश्यक वस्तू तसेच व्यावसायिक अशासाठी त्यांना 12,500 रुपये दिले जाते।
त्यानंतर जर तुम्हाला घरगुती पीठ गिरणी घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला 90% अनुदान इथं दिले जाते. ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जे की 12,500 रुपये इथं देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी सुद्धा 90% अनुदान जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं त्यांना दिले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या 5वीच्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी त्यांना 4,500 रुपये अनुदान इथं दिले जाते. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असेल तर अशा मुलांना 4,500 रुपये इथं अनुदान इथं दिले जाते. त्याचप्रमाणे इथं पंचायत समिती कृषी विभाग योजना. त्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्यांना 5 HP डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान इथं दिले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना 20 किलो क्षमतेचे जे की इथे किट खरेदीसाठी तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांना शेतात 2.5 इंची PVC पाईप खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांना 3 इंची म्हणजे शेतकऱ्यांना 3.0 इंची PVC पाईप खरेदीसुद्धा अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित 2 फावडी सरी खरेदीकरिता अनुदान इथं दिले जाते. शेतकऱ्यांना बॅटरी अशा विविध योजनेचा तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं संपूर्ण योजनेचा लाभ त्यांना मोटर 3 HP पर्यंत मिळणार आहे. 5 HP पर्यंत जे की विद्युत मोटर मिळणार आहे. त्याचप्रमाणे इथं कडबाकुटी इलेक्ट्रिक मशीन खरेदीसाठी सुद्धा अनुदान इथं दिले जाते. त्याचप्रमाणे इथं विविध योजनेचा लाभ तुम्ही या एकच पोर्टलवरून घेऊ शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला सेंद्रिय खतासाठी सुद्धा अनुदान इथं देण्यात येते. नैसर्गिक जे की शेतीसाठी सुद्धा बाबत यासाठी जे काही किड्यांसाठी सुद्धा अर्थसहाय्य कीटकनाशकसाठी सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येते. तर यासाठी पंचायत समिती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे. सर्वप्रथम अर्जदार नागरिक हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. त्यानंतर पंचायत समिती योजना काही अटी व काही शर्ती आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेअंतर्गत मागील 3 वर्षात कुठून योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे पंचायत समिती योजनेअंतर्गत मागील 3 वर्षांमध्ये कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर हे जे काही तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं जे काही टर्म अँड कंडिशन आहे त्यासाठी पंचायत समिती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, बँकेचं खात्याचं तपशील म्हणजे बँकेचं पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर, त्यानंतर फोटो, 7/12/8 वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला. तर इथं तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँकेचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुक, त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, 7/12/8. त्याचप्रमाणे 7/12/8 जर नसेल तर तुम्हाला दुसरं ऑरमध्ये दिलेलं आहे. वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला. अपंग असेल तर, हँडिकॅप असेल तर त्यासाठी तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट इथं लागणार आहे. हमीपत्र इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. तर आता अर्ज कसा करायचा आहे तर इथं अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागणार आहे. अर्ज घेतल्यानंतर आम्ही खाली दिलेल्या लिंकवर जी की तुम्हाला PDF आहे ती डाउनलोड करून अर्जाची ती तुम्हाला भरून पंचायत समितीकडे तुम्हाला द्यायची आहे. अर्जदारात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून अत्यावश्यक कागदपत्रे इथं जोडायची आहे जी की तुम्हाला वरी दाखवल्याप्रमाणे. भरलेला अर्ज जे की तुम्हाला भरून ते तिथं तुम्हाला जमा करावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज इथं पूर्ण केला जाईल. पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत अर्जाची स्थिती बघण्यासाठी तुम्हाला अर्जदाराला सर्वप्रथम शासनाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. जनरल रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे की तुम्हाला यावरती लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं डिस्ट्रिक्ट, ग्रामपंचायत सर्व डिटेल इथं सिलेक्ट करून तुम्हाला इथं तुमचा अर्ज इथं सादर
करायचा आहे. जर या संदर्भात तुमच्या काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशाच योजनेसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.